संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन। ज्यांच्या सेवानिवृत्ती प्रित्यर्थ या संस्थेच्या वतीनं आपण सगळ्यांच्या वतीनं ज्यांचा आपण सन्मान करत आहोत तसे आदरणीय आयुष्यमान हरिश्चंद्रजी लाडे सर नवेगाव यांच्यासाठी आपण सगळ्यांच्या संकल्पनेतून तयार झालेलं सन्मानपत्र याचं मी वाचन करतो आहे। सर्व पाहुण्यांचं सगळ्यात आधी स्वागत करतो। आयुष्यमान हरिश्चंद्र देवाजी लाडे नवेगाव बांध सर, आपण 32 वर्ष शिक्षकी पेशात निरंतर सेवा करून एक कृतिनिष्ठ भाष्यकार, व्रतस्थ आणि सजग चळवळी व्यक्तिमत्व म्हणून पूर्व विदर्भात सुविख्यात आहात। लोकोन्नतीच्या प्रांजळ ध्येयाकांक्षेने आपल्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील कार्य झपाटल्यागत करीत असल्याचा आम्हा सगळ्यांचा अनुभव आहे। आपल्या आईवडिलांनी अत्यंत कष्टातून आपल्याला शिकवून संस्काराच्या सुगंधाची आपल्या व्यक्तिमत्वात पेरणी केली। त्यांच्या नीतिमत्तेच्या पाठशाळेतूनच आपण जीवनाच्या हर एक क्षेत्रात उन्नयन घडवून आणले आहात। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुद्धांच्या क्रांती मनस्क विचारधारेतून आपली ध्येयधुंद वाटचाल सुकर होत गेली। शैक्षणिक क्षेत्रात आपण केलेले महनीय कार्य आपल्या अतीव ध्यासाचा, निग्रही परिश्रमाचा आणि विलक्षण प्रतिभेचा आदर्श वस्तुपाठ सर्वांसमोर ठेवणारे आहे। आपल्या सजग लेखणीतून आकाराला आलेले आपले वाङ्मयीन कार्य समाजाला केवळ प्रबोधनच करीत नाही तर नीतिमत्तेचे धडे शिकवतात। प्रज्ञा, शील, करुणा आणि मैत्री हे बुद्ध तत्वे आपल्या रंध्रारंध्रातून प्रवाहित होत असल्यामुळेच साधे, विनम्र आणि लोकोपयोगी सिद्धहस्त व्यक्तिमत्व आपल्या रूपात आम्हाला पाहता आले। एक आदर्श शिक्षक, विलोभनीय लोभस अभ्यासू निवेदक, गायक, कवी, लेखक, प्रभावी समुपदेशक, ध्येयवेडा, तळमळीचा कार्यकर्ता, उच्च कोटीचा सामाजिक प्रबोधनकार आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा ताकदीचा वक्ता, व्यासंगी ग्रंथवेडा आणि प्रचंड मेहनतीतून आपल्या व्यक्तिमत्वाचे अनेक पदर विस्तारित करणारा सजग प्रहरी अशी कितीतरी संबोधने आपल्या नावासमोर लावताना आम्हाला अतीव आनंद होतो। आपले ज्ञान समृद्ध लौकिक, सेवाव्रती धम्मकार्य कायम जनकल्याणास्तव उपयोगी पडणारे असून समता सैनिक दल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भारतीय बौद्ध महासभा, फुले आंबेडकर विचार मंच आदी चळवळीच्या माध्यमातून 1987 पासूनचे आपले अखंडित कार्य दिशादर्शक असून नव्या पिढीला ऊर्जा देणारे असे आहे। विद्यार्थ्यांमधील ज्ञान लालसेला आणि वाङ्मयाभिरुचीला सदोदित खतपाणी पुरवणारे आपले आदर्शवत जीवन कार्य अमूल्य असे आहे। एक विलक्षण, उपक्रमशील, चतुरस्त्र, प्रतिभावंत, कुशल संघटक आणि बहुआयामी व्यक्तिमत्वामुळेच आजवर विविध संघटनांनी, संस्थांनी विविध पुरस्काराने आपला गौरव केला आहे। आज 58 वर्षाच्या आपल्या वाढदिवसानिमित्त आणि 32 वर्षाच्या सेवापूर्तीनिमित्त ध्येयपूर्ती नावाची गौरविका काढून आपला सन्मान करताना आम्हाला निश्चितच अपार आनंद आणि गर्व वाटतो आहे। आपली सृजनशीलता सदैव समाजाच्या कल्याणास्तव उपयोगी पडावी अशी मंगलकामना उराशी बाळगून आपल्या प्रदीर्घ व निरामय आरोग्यासाठी आणि उज्ज्वल जीवन प्रवासासाठी हार्दिक कामनांसह हे सन्मानपत्र आपणास अत्यादरपूर्वक बहाल करीत आहोत। या ध्येयपूर्तीसाठी ज्या मान्यवरांनी आणि या सन्मानपत्रासाठी ज्यांनी आपली अनुभवातील
एक न्हाण लालसा या सन्मानपत्रातून आपण ऐकलेली आहे. यामध्ये प्रामुख्यानं ज्यांना आपण ऐकलं तसे प्राध्यापक डॉक्टर सुरेश खोबरागडे सर, संपादक असिपल्ली सर, सय्यद मुख्याध्यापक, प्राचार्य DS टेंभुर्णे सर, प्राचार्य गजेंद्र गजभिये, मी स्वतः अनिल मेश्राम, सरदार गुरुजी, प्राध्यापक भोजराज नगरकर, प्राध्यापक डॉक्टर संजय मुंडेकर, प्राध्यापक दिनेश कोटांगले, धनंजय मुळे, डॉक्टर तुलसीदास जीभकाटे, रामदास बोरकर, विजय डोये आणि ज्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करतो आहोत असे ज्यांची आपण ध्येयपूर्ती याचं विमोचनही केलं, हरिश्चंद्र लाडे सेवापूर्ती अभिष्ट चिंतन संयोजन आयोजक समिती. अभिनंदन लाडे सर, धन्यवाद सगळ्यांना.